3 जुलै 2026 म्हणजे यावर्षी अगदी 2 ते 3 दिवसावर आलेली ही कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थी कथा. तुम्ही चतुर्थी कथा कधी ऐकता का? उपवास करता, व्रत करता, संपूर्ण पूजा करता, पण कथा नाही ऐकली तर उपवास अपूर्ण असतो. चला सुरू करूया. गणरायाच्या कृपेने अंधाराकडून प्रकाशाकडे आषाढ महिन्याची शांत संध्याकाळ होती. काळे ढग आकाशात दाटून आले होते. मंद वारा वाहत होता. दूरवर मंदिरातील घंटांचा आवाज वातावरणाला पवित्र बनवत होता. महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावामध्ये माधव नावाचा एक प्रामाणिक पण अत्यंत गरीब शेतकरी राहत होता. तो इतका गरीब होता, त्याची इतकी बिकट परिस्थिती होती की त्याला म्हणजे काही सुचेनासं झालेलं किंवा 2 वेळेचं अन्न सुद्धा खाण्याची त्याची कुठेतरी धांदल व्हायची. त्याची पत्नी गौरी आणि 10 वर्षाचा मुलगा ओंकार एवढेच त्याचे कुटुंब होते. माधव मनाने चांगला होता, पण मागील काही वर्षापासून संकटे त्याचा पिच्छा काही सोडत नव्हती. आपल्या सर्वांना माहीत आहे की संकटे जर यायला लागली तर एका मागोमाग येतात. शेतीत नुकसान व्हायचं, कर्जाचा डोंगर, आईचे आजारपण आणि मुलाच्या शिक्षणाची चिंता. यामुळे त्याच्या चेहऱ्यावरील हास्य हरवले होते. एके दिवशी कर्जदार दारात उभे राहिले. म्हणजे इतकं त्याच्यावर कर्ज झालं की अक्षरशः कर्जदार त्याच्या दारामध्ये येऊन उभे राहिले आणि म्हणाले, माधवा, अजून किती दिवस थांबायचंय? पैसे कधी देणार आहेस? पैसे दे, असा त्यांनी तगादा लावला. माधव शांतपणे म्हणाला, थोडा वेळ द्या, देवावर विश्वास आहे, तुमचे पैसे नक्की देईल. कर्जदार हा उपहासाने हसले. देव येऊन तुझं कर्ज फेडणार आहे का? असं कर्जदार जे आहे माधवाला म्हटले किंवा मग माधवाला त्यांनी अशा भाषेत हिणवलं सुद्धा. हे शब्द त्याच्या मनाला खोलवर लागले. कुठेतरी त्याच्या मनाला इजा झाली. त्याच्या मनाला जे आहे अक्षरशः जसे त्यांचे शब्द नाही तर तीराचे बाण असेल. तर त्या रात्री माधव मंदिरात गेला. गणपतीसोबत बसून तो रडू लागला. माधव गणपती मंदिरात गेला आणि गणपती बाप्पासमोर बसून रडू लागला. गणराया, मी कधीच कोणाचं वाईट केलं नाही. माधव गणरायांना म्हणतोय की गणराया, मी कधीही कोणाचं वाईट केलं नाही. मग माझ्याच आयुष्यात इतकी संकट का? आता माझ्यात शक्ती उरली नाहीये संकटाचा सामना करण्याची किंवा मग अशी गरिबी सोसण्याची. माझ्यात अजिबात जी आहे आता शक्तीच उरली नाहीये. त्याचे अश्रू गणेशांच्या चरणावर पडत होते. आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे किती उदार मनाचे आहेत आणि ते आपल्या भक्तांवर किती लवकर दया दाखवतात. तेवढ्यात मंदिरातील वृद्ध पुजारी त्याच्या जवळ आला. म्हणजे जे मंदिरात वृद्ध पुजारी होते ते माधवांच्या जवळ आले आणि माधवाला म्हणतात, बाळा, निराश होऊ नकोस. जणू काय गणरायाच वृद्ध जे पुजारी आहेत त्यांचं रूप घेऊन आले असावे. माधव म्हणाला, माझ्यासाठी आता कोणताच मार्ग उरलेला नाही. पुजारी मंद स्मित करत म्हणाले, मार्ग संपत नाहीत, श्रद्धा संपते. आणि ज्या दिवशी श्रद्धा संपते त्या दिवशी माणूस हरतो. म्हणजे त्यांनी माधवाला सांगितलं की मार्ग तुझ्याकडे भरपूर आहेत, पण तुझ्या मनातली श्रद्धा कुठेतरी संपत चाललीये किंवा मग ती श्रद्धा तू संपवत आहेस. माधव शांतपणे ऐकत होता, कारण माधवाला ते पुजाऱ्याचं बोलणं कुठेतरी पटत सुद्धा होतं. तर पुजारी पुढे म्हणाले, काही दिवसांनी कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी भगवान श्री गणेशाची श्रद्धेने पूजा कर, उपवास कर आणि चंद्रदर्शन करून व्रतकथा ऐकली तर मोठ्यात मोठी संकटे दूर होतात. कोणती कथा? तर हीच ती कथा जी तुम्ही सुद्धा उपवास सोडायच्या अगोदर ही कथा तुम्हाला वाचणं जरी शक्य झालं नाही तरी ऐकू नक्कीच शकता. मोठ्यात मोठी संकटे दूर होतात ही कथा ऐकल्यावर. पण लक्षात ठेव, फक्त उपवास करून नाही तर मन शुद्ध करून
गणरायाला शरण जावे लागते. आता बऱ्याच वेळेस काय होतं, मनी नाही श्रद्धा पण आपण करतो उपवास, पण तो कुठेतरी पावत नाही. पण खरोखर अगदी श्रद्धाने मनातल्या जे आहे आतुरतेने उपवास केला ना, तर तो कुठेतरी गणरायापर्यंत पोहोचतो. माधवाच्या मनात आशेचा एक छोटासा किरण जागा झाला. दिवस पुढं सरकत गेले. कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थीचा दिवस उजाडला, जो की आता अगदी 2 दिवसावर आलेला आहे. पहा, 3 तारखेला कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थी आहे. आणि तुमच्या सुद्धा आयुष्यात अशा अडचणी असतील, कुठल्याही अडचणी असू द्या, पण हा दिवस जो आहे अडचणींवर मात करणार आहे. पहाटेच माधव आणि गौरी नदीवर स्नानासाठी गेले. दोघांनी स्वच्छ वस्त्रे परिधान केली. घरात छोटासा गणपतीचा फोटो होता. त्याच्यासमोर मस्त अशी लाल फुलं, त्यानंतर दुर्वा, मोदक, दिवा ठेवण्यात आला. माधवने हात जोडले आणि माधव गणरायांना साकडं घालतोय किंवा गणरायांना त्याची जे दुःख आहे तो गणरायांना सांगतोय. हे विघ्नहर्त्या, माझ्या आयुष्यातील संकटे दूर कर, पण त्याहून महत्वाचे म्हणजे संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य दे. तर तो साकडं काय घालतोय पहा तुम्ही, की आयुष्यातील संकटे दूर कर, पण संकटांना सामोरे जाण्याचे धैर्य सुद्धा दे. आवाज थरथरत होता. माधवचा आवाज थरथरत होता. संपूर्ण दिवस त्याने उपवास केला, भजन म्हणत राहिला, काम सुद्धा केलं, काम सुद्धा त्याने चुकवलं नाही. संध्याकाळी गावातील सर्वजण मंदिरात जमा झाले. पुजारींनी कृष्ण पिंगळा संकष्टीचे महत्त्व सांगितले. आता आपण कुठलंही व्रत करतो, कुठलीही पूजा करतो, कुठलाही उपवास करतो, पण त्याचं जर आपल्याला महत्त्व माहीत नसेल तर मग त्या पूजेचा काहीच अर्थ राहत नाही. तर त्यासाठी इथे महत्त्व सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. एकदा देवतांवर असुरांचे संकट आले होते. सर्व देवांनी श्री गणेशाची आराधना केली. गणराय प्रसन्न झाले आणि त्यांनी सर्व विघ्ने दूर सुद्धा केली. म्हणून संकष्टी चतुर्थीला गणेश पूजा केल्यास संकटांचा नाश होतो. म्हणून ही जी अगदी 2 दिवसावर आलेली ही कृष्ण पिंगळा संकष्टी जी आहे, यावर तुम्ही मन लावून श्रद्धेने उपवास, जप, तप, दान, धर्म सुद्धा करू शकता. माधव मन लावून कथा ऐकत होता. रात्री चंद्रदर्शनाची वेळ झाली. आकाशात ढग दाटून आले. चंद्रदर्शन काही होत नाही असं त्याला वाटू लागलं. पण सर्वजण चंद्राची आतुरतेने वाट पाहत होते. जणू काय चंद्र आला नाही तर उपवास कसा सोडणार असं त्यांच्या मनात असावं. माधवच्या मनात विचार सुरू झाले की चंद्राची वाट तर पाहत आहोत, पण चंद्र दिसलाच नाही तर काय करायचं, असं त्याच्या मनात जे आहे वारंवार प्रश्न उपस्थित होऊ लागले की जर आज चंद्रच दिसला नाही तर काय करायचं. त्याची श्रद्धा पुन्हा डळमळू लागली. त्याचे विचार अजिबात थांबत नव्हते. इतक्यात वाऱ्याचा जोर वाढला. हळूहळू ढग बाजूला सरकले आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की ढग बाजूला सरकले की चंद्राचे शुभ दर्शन होणारच. तर याच ठिकाणी चंद्राचे शुभ दर्शन सुद्धा झाले. सर्वांनी आनंदाने गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केला. माधवने चंद्राला अर्घ्य अर्पण केलं. चंद्राला अर्घ्य देणं खूप महत्वाचं आहे. जेव्हा पण तुम्ही संकष्टी करत असाल तर रात्री चंद्राला अर्घ्य नक्की द्या, चंद्रपूजन नक्की करा. त्या क्षणी त्याच्या मनात एक विलक्षण शांतता निर्माण झाली. घरी परतल्यावर त्याला अनेक दिवसांनी शांत आणि अशी गाढ झोप लागली. जणू काय त्याचे सर्व संकट, त्याचे सर्व अडथळे गणरायांना सोपवून तो निवांत झाला असावा. त्या रात्री त्याला एक अद्भुत स्वप्न सुद्धा पडले. आता ही गणरायाची महिमा की त्याच्या श्रद्धेचा त्याला मिळालेलं फळ, आपण काय म्हणायचं, तेजस्वी प्रकाशामध्ये श्री गणेश प्रकट झाले. म्हणजे अक्षरशः त्याची निष्ठा, त्याची श्रद्धा इतकी बळकट होती की स्वतः श्री गणेशांना त्याच्या समोर प्रकट व्हावं लागलं. त्याच्या डोळ्यात अपरंपार करुणा होती. माधवच्या डोळ्यात अपरंपार करुणा होती. त्यावर गणराय म्हणाले, गणराय माधवाला म्हणतात की माधवा, संकटे ही शिक्षा नसतात रे, ती माणसाला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. जर संकटेच नाही आली तर तुम्ही मजबूत तरी कसे होणार.
तर ही संकटे शिक्षा नाही तर तुला मजबूत बनवण्यासाठी तुला दिली होती. श्रद्धा सोडू नकोस, उद्याचा दिवस तुझ्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करेल. गणराय माधवांना असं म्हणून गणराय जे आहे तिथून जातात किंवा मग माधव झोपेतून दचकून जागा होतो. माधव दचकून जागा झाला. पहाट झाली होती. पहाटेचं स्वप्न होतं माधवाचं. स्वप्न खरं होतं की कल्पना आहे त्याला समजत नव्हतं. कारण स्वप्न इतकं विलक्षण किंवा मग इतकं जे आहे प्रारुथीने पडलेलं होतं की जणू काय गणराय त्याच्या समोरच उभे असावे. पण अनेक महिन्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटले होते. त्याला कुठेतरी आशा दिसायला सुरुवात झालेली होती की आता माझे चांगले दिवस येणार किंवा मग माझ्या आयुष्यातले अडथळे संकटे दूर होणार आणि माझ्या आयुष्यात एक नवीन सूर्याची किरण उगवणार. आता असं कोणालाही कोणाच्या आयुष्यातले अडथळे दूर होत असतील तर तो आनंदी असतो. त्याच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य सुद्धा असते आणि इथूनच त्याच्या जीवनातील चमत्कारांची सुरुवात झाली. त्याने कृष्ण पिंगळा संकष्टी काय केली तर त्याला एका मागोमाग चमत्कार दिसायला लागले. म्हणजे इतकी पॉवरफुल, इतकी ही कृष्ण पिंगळा संकष्टी इतकी मजबूत आहे की यावर कुठले अडथळे दूर होऊ शकतात. माधवने त्या सकाळी डोळे उघडले तेव्हा त्याच्या मनात भीती नव्हती. संकटे तशीच होती, कर्ज सुद्धा तसेच होते, पण त्याची भीती कुठेतरी हरवली होती. शेती अजूनही ओसाडतच होती, पण त्याच्या अंतःकरणात एक नवीन विश्वास जागा झाला होता. त्याने अंगणात येऊन उगवत्या सूर्याला नमस्कार केला आणि मनोमन म्हणाला, हे गणराया, आता मी परिस्थितीला दोष देणार नाही. जे काही करीन ते प्रामाणिकपणे करीन, बाकी सर्व तुझ्यावर सोपवतो. गौरीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले, कारण माधव आज खूप आनंदी दिसत होता. किती दिवसानंतर गौरीने माधवाला आनंदी पाहिलं असावं हे तिला अजिबात सुचत नव्हतं की मागच्या वेळी माधव आनंदी केव्हा होता. आज तुम्ही खूप आनंदी दिसत आहात असं गौरी माधवला विचारते. तर माधव हसत म्हणाला, रात्रभर मला असं वाटत होतं की गणरायांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला आहे. आता भीती उरली नाही. म्हणजे एका कृष्ण पिंगळा संकष्टीने त्याला इतकं कितीतरी पटीने त्याचं जे आहे पूर्ण मन रूपांतर झालेलं होतं. त्याची जी श्रद्धा होती ती कितीतरी पटीने वाढलेली होती. सर्व त्याचे अडथळे तसेच होते, पण कुठेतरी मनामध्ये त्याच्या भीती नाही तर एक तेज तयार झालेलं होतं. तेवढ्यात गावातील सरपंच त्याच्या घरी आले. माधवा, तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांनी काही शेतकऱ्यांची निवड केली आहे. नवीन पद्धतीने शेती करण्यासाठी मदत मिळणार आहे. तुझं नाव त्यात आहे. माधवच्या डोळ्यात आश्चर्य दाटून आले. माझं नाव? असं माधव सरपंचांना विचारतो. हो, कारण गावात सर्वांनी तुझ्या प्रामाणिकपणाची साक्ष दिली आहे. माधवच्या डोळ्यात पाणी आले. त्याला काल रात्रीचे स्वप्न आठवले. काही दिवसांनी त्याने नवीन पद्धतीने शेती सुरू केली. म्हणजे जसे जसे दिवस जाऊ लागले तसे तशी माधवची जी काही हालाकीची परिस्थिती होती ती सुधारू लागली. त्यानंतर दिवस रात्र मेहनत करू लागला माधव. दिवस रात्र त्याने मेहनत सुद्धा घेतली. उन्हाची पर्वा केली नाही, पावसाची तक्रार नाही. आता त्याला कुठल्याही गोष्टीची चिंता नव्हती, तक्रार नव्हती, कारण त्याला असं वाटत होतं की त्याच्या डोक्यावर आता स्वतः गणरायांनी हात ठेवलेला आहे. गौरीही त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करू लागली. लहानगा ओमकार शाळेत सुटल्यावर शेतात येऊन म्हणायचा, बाबा मीही मदत करतो. माधव त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायचा, बाळा तू फक्त मन लावून अभ्यास कर, हेच आमच्यासाठी खूप आहे. तर माधव त्याला अजिबात कुठलंही काम करू देत नसे. पण गौरी आणि माधव हे एकमेकाच्या साथीने, एकमेकाच्या धैर्याने इतकं दोघेही काम करत असेल की काही महिन्यांनी पावसाने त्यांना चांगली साथ सुद्धा दिली. म्हणजे कितीतरी महिने झाले तेव्हा अजिबात पाऊस येत नव्हता, पाऊस चांगल्या प्रकारे पडत नव्हता. त्यानंतर काही महिन्यांनी पावसाने त्यांना चांगली साथ दिली. शेतात हिरवगार बहर आला. जे शेत काही महिन्यांपूर्वी उजाड दिसत होते ते आता सोन्यासारखं पिकांनी डुलत होते. गावातील लोक आश्चर्याने म्हणू लागले, माधवचं नशीब बदललं. पण माधव प्रत्येकाला एकच उत्तर देत होता, नशीब नाही बदललं, माझी श्रद्धा बदलली.
कारण आता नशिबाला दोष देणं किंवा मग अडचणींना दोष देणं, अडथळ्यांना दोष देणं हे माधवने कुठेतरी बंद केलेलं होतं. आणि तो आता श्रद्धा जो आहे, मनामध्ये त्याच्या भरपूर श्रद्धा बसलेली होती आणि तो त्या श्रद्धेच्या विश्वासावर सगळं करत होता. एक दिवस तो पुन्हा त्या मंदिरात गेला. वृद्ध पुजारी शांतपणे बसले होते. माधव त्यांच्या चरणी नम्रपणे वाकला. गुरुजी, तुमच्या एका वाक्याने माझं आयुष्य बदललं. पुजारी हसले. मी काही केलं नाही बाळा. श्रद्धेचा दिवा तुझ्या मनात आधीपासूनच होता. तो फक्त प्रज्वलित करण्याची गरज होती किंवा मग तो फक्त त्यावरची निराशाची राख मी बाजूला काढली. असं पुजारी माधवांना म्हणतात की तुझ्या मनात श्रद्धा आधीपासून होती, फक्त त्यावरची निराशेची राख किंवा मग त्या श्रद्धेला प्रज्वलित करण्याचं काम मी तेवढं केलंय. माधवने विचारलं, गुरुजी संकटे काय येतात? माधवला काही प्रश्न सुद्धा पडले तर तो गुरुजींना विचारतो की गुरुजी संकटे काय येतात? त्यावर पुजारी म्हणतात की सोनं अग्नीत तापल्यावरच शुद्ध होतं बघ. जर सोनं अग्नीत तापवलंच नाही तर ते अशुद्धच राहील. तसंच माणसाचंही आहे की माणूसही संकटामुळे अधिक सामर्थ्यवान बनतो. गणराय संकट दूर करतात, पण त्याआधी संकटांना सामोरं जाण्याची ताकद सुद्धा देतात. हे ऐकून माधवच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. त्या दिवसापासून प्रत्येक कृष्ण पिंगळ्या संकष्टीला माधव संपूर्ण गावाला मंदिरात बोलवू लागला. गरिबांना अन्नदान करू लागला. विद्यार्थ्यांना पुस्तकाचे वाटप आणि वृद्धांची सेवा. म्हणजे जितकं माधवाने शक्य होईल माधवाच्याने माधव तितकं जे आहे या दिवशी करू लागला. हीच त्याची खरी पूजा होती. लोक त्याला विचारायचे, तुझ्या यशाचं रहस्य काय आहे माधव? कारण एकाकी त्याची संपूर्ण परिस्थिती जी आहे ती बदललेली होती. हालाकीच्या परिस्थितीपासून तो चांगल्या परिस्थितीकडे त्याचं रूपांतर झालेलं होतं आणि लोकांना याचं कारण अजिबात कळत नसे. तर लोक त्याला विचारायचे तर तो हसून उत्तर द्यायचा, उपवासाने शरीर शुद्ध होतं, पण श्रद्धा, सेवा आणि चांगले कर्म यांनी आत्मा शुद्ध होतो. काही वर्षांनी ओंकार मोठा झाला. उच्च शिक्षण पूर्ण करून तो गावात परतला. त्याने शेतीसोबत गावातील गरीब मुलांसाठी मोफत शिक्षण केंद्र सुरू केले. उद्घाटनाच्या दिवशी त्याने सर्वांसमोर सांगितले की आज मी जे काही आहे ते माझ्या आईवडिलांच्या कष्टामुळे आहे. आणि हे खरोखर आहे की माधव आणि गौरीने इतके कष्ट केले की त्यांच्या कष्टाला अजिबात सीमा कुठे राहिली नव्हती. आणि गणरायाच्या कृपेने सुद्धा आहे असं ओंकार जो आहे गावातल्या सर्व मंडळींना सांगतो. संकटांनी आम्हाला हरवलं नाही तर घडवलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की संकट आपल्याला हरवण्यासाठी नाही तर घडवण्यासाठी येतं. संपूर्ण गाव टाळ्यांच्या गाजरात दुमदुमून गेलं आणि त्या संध्याकाळी पुन्हा एकदा कृष्ण पिंगळा संकष्टीचा चंद्र आकाशात चमकत होता. माधवने हात जोडले, हे विघ्नहर्त्या, माझी एकच प्रार्थना आहे. माझ्या घरात सुख असो वा दुःख असो, पण माझ्या मनातील तुझ्यावरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नको. इतकं झालं तरी माधवने देवाकडे काय मागितलं तर फक्त माझी श्रद्धा कमी होऊ देऊ नको. बाकी सुख असो दुःख असो मी भोगायला तयार आहे, असं माधवचं म्हणणं होतं. जणू मंद वाऱ्याच्या झुळकीत गणरायाचा आशीर्वाद त्याच्यापर्यंत पोहोचला. आणि त्या दिवसानंतर माधवच्या आयुष्यात संकटे पुन्हा आली, पण तो कधीच खचला नाही. संकटे कधीच संपत नसतात, तर ते संकटे येतच असतात, पण त्या संकटावर आपल्याला मात सुद्धा करता आली पाहिजे. कारण त्याला समजले होते की श्रद्धा जिथे असते तिथे संकटाचा अंधार जास्त काळ टिकत नाही. तर या कथेतून आपल्याला संदेश काय मिळतो किंवा या कथेतून निष्कर्ष काय मिळतो तर कृष्ण पिंगळा संकष्टी चतुर्थीचे व्रत केवळ उपवास नसून श्रद्धा, संयम, सेवा आणि सकारात्मक कर्म यांचा उत्सव आहे. श्री गणेशावर अखंड विश्वास ठेवून प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या जीवनातील विघ्ने हळूहळू दूर होतात. गणराय प्रत्येक भक्ताला सांगतात, संकटे कायमची नसतात, संकटे काही क्षणापुरती असतात, पण त्या संकटांना हरवण्यासाठी आपल्या मनात भरपूर श्रद्धा असावी आणि ही श्रद्धा कायमची असली पाहिजे. चला बोला गणपती बाप्पा मोरया.
आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर संकष्टीच्या दिवशी ही कथा नक्की ऐका. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.